मानवी जीवनाचा निसर्ग हा अविभाज्य भाग आहे। त्यामुळे साहजिकच त्यात इतरही वन्यजीव आपल्याशी जोडले गेले आहेत। निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या संस्कृतीत अनेक रूढी आणि परंपरा आहेत, ज्या आजही आपण पाळतो। यापैकीच एक वाघबारस ही एक आहे। या परंपरेनुसार आदिवासी जमातीतील लोक जे प्रामुख्याने निसर्ग सानिध्यात राहतात, ते वाघाने आपल्यावर हल्ला करू नये म्हणून त्याच्या नावाने जागर करतात। वाघाला नैवेद्य दाखवून जंगलात पाठवण्याची परंपरा आजही त्यांनी जपली आहे। आदिवासींची वाघबारस ही परंपरा अजूनही इथल्या डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासींनी जपली आहे। महाराष्ट्राच्या काही भागात जसा वसुबारस साजरा केला जातो, अगदी तसंच काही भागात वाघबारस साजरा देखील केला जातो। वाघबारस सण हा तसा आदिवासी बांधवांमध्ये साजरा करण्यात येतो, मात्र कालांतराने तो ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणी साजरा केला जाऊ लागला। जंगलात आपल्या जनावरांसह राहणाऱ्या माणसांवर जंगलातील वाघाने हल्ला करू नये, उलट त्याने सर्वांचे रक्षण करावे, यासाठी जंगलातील वाघाची प्रतिकात्मक पद्धतीने पूजा करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते। दिवाळी सणाची सांगता होत असताना वाघबारस हा सण साजरा केला जातो। गुहागर तालुक्यातील तळवली गावात पारंपरिक पद्धतीने वाघबारस साजरी करण्याची पद्धत आजही अखंडितपणे सुरू आहे। यावेळी गावातील सर्व पुरुष मंडळी एकत्र येत वाघाचा वेश धारण करतात आणि त्याची पूजा करतात आणि नैवेद्य दाखवून त्याला जंगलात पाठवतात। जंगलात वावरताना कोणत्याही स्वरूपात हल्ला न करण्याची प्रार्थना करत त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही प्रथा कोकणातील काही भागात आजही जपली जाते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।